धन्यवाद योगी पाटील सर आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना आपण पाहतोय आता स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवल आणि त्यांच्या विरोधात योगेश 11 आमने बी या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळेल. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर अजित पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिलं जाईल आणि सध्या कुमार रणवी गोलंदाजीला सुरुवात करतोय. सामना करेल बॅटर राकेश. हो, क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. कुमार रणवीचा पहिल्याच बॉलवर त्रिफला उद्ध्वस्त केलाय. दांडी गुल. नवीन बॅटर मैदानामध्ये अविनाश तिसऱ्या क्रमांकावरती एंटर होतोय. ओ द विकेट कुमार. ओ पुन्हा एकदा दांडी गुल. बॅक टू बॅक 2 इन अ रो. लागोपाठ 2 धक्के दिलेत योगेश 11 आमने बीला. लागोपाठ 2 धक्के या ठिकाणी कुमार रणवीने दिलेत आणि ते दोन्ही फलंदाज बोल्ड स्वरूपामध्ये आउट केलेले आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. खरं तर कुमार रणवी असा गोलंदाज आहे की या सीझनला सुरुवात झाली चॅम्पियन ट्रॉफी पासून आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्याच बॉलवर विकेट कुमार रणवीने मिळवली होती. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हॅट्रिक पूर्ण करणार का राकेश, त्याच्यानंतर अविनाश आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये अनुज एंटर होतोय हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी. योगेश 11 आमने बी चालू वर्षामध्ये चांगले खेळलेत आमनेचे दोन्ही संघ, परंतु मोठ्या मॅचेसमध्ये कुठेतरी अडचणी त्यांना जरूर सामोऱ्या जाव्या लागतात. आणि कसं की जसजसं तुम्ही पुढे जाल आयुष्यामध्ये तसतशा अडचणी वाढत जातात. तसं क्रिकेटमध्ये आहे, तुम्ही 1 मॅच जिंकाल, 2 मॅच जिंकाल, पुढे जसजसं जाल तसतसं आव्हान मोठं होत जातं. परंतु हॅट्रिक बॉल कुमार हा विक्रम करणार का? हो, पुन्हा एकदा विकेटवर येण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू मात्र वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने आता संघाच्या धावांना सुरुवात होते. योगेश 11 आमने बी धावफलक आता सुरू झाले आणि पहिली धाव स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. केपीएन टीम संजय स्पोर्ट्स सावत पहिल्या विजयाची नोंद त्या टीमच्या वतीनं करण्यात आली. अनुजय स्ट्राइक एंडला फोर्स केला, मिड ऑफला फिल्डर कॅच ड्रॉप. सूरज त्या ठिकाणी होता, परंतु सूरजकडून कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालं बॅटर अनुजला. एक सहज सोप्पा झेल होता खरं तर मिड ऑफच्या फिल्डरसाठी, परंतु तो झेल पकडत आलेला नाही आणि जीवनदान तेथे मिळतोय. धावफलक आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 2 आणि पहिली बॅटच्या साह्यानं धाव आता येते टीम योगेश 11 आमने ब साठी. कुमारनं काय गोलंदाजी केली आहे. ओ लाऊड अपील, पुन्हा एकदा जोरदार अपील करण्यात आली लेग बिफोर द विकेटसाठी, परंतु मला असं वाटतं की जास्त उंचीचा बॉल असावा ज्या पद्धतीने अंपायर्स त्या ठिकाणी सांगतायत. आणि एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. बघा, पहिला बॉल बरोबर 12 वाजता डिलिव्हर झालाय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 षटकं पूर्ण करावे लागणार आहेत. ओहो, हवेत आहे बॉल, मिस टायमिंग. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला जेल पुन्हा उडाला होता, परंतु इथे कॅच ड्रॉप.
4 धावा स्कोर कार्डवर सुरुवात. समोर उडवले आता मिड ऑफच्या डोक्यावरून. पॉवर प्लेचा योग्य वापर. हा क्लासिकल फटका देवेंच्या बॅटमधून येतोय. पहिला चौकार. दरम्यान A1 जोडी बालरामजी मेहर आणि नवनाथ पाटील यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. क्लासिकला फटका होता देवेंच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल 8 धावा स्कोर कार्डवरती. काल मुटवल संघ वालचिनच्या स्पर्धेमध्ये ह्याच मैदानावर खेळला, परंतु गोलंदाजी थोडीशी कमजोर बघायला मिळाली होती आणि आज त्या गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न कुमारनं तर केलाय, परंतु आता सेकंड ओव्हरमध्ये अजय आलाय. योगेश 11 आमने ब संघ देखील कमबॅक करताना. आमने गाव जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतो तेव्हा तेव्हा विकी केणे यांचं नाव अगदी आमच्या मुखामध्ये येतं. महाराष्ट्र क्रिकेटचे अपडेटर. कदाचित युट्यूबवरून ते सामना पाहते असतील. आदरणीय बालरामजी मेहर नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांच्यासोबतच नवनाथ पाटील. हो कमी गतीने टाकलेला बॉल होता अजयनं. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटला चेंडू येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि ते 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या त्या 10. 10 ऑन बोर्ड. 2 चेंडूंवर 2 विकेट मिळाल्या होत्या, परंतु आता त्याच्यानंतर कुठेतरी एक चांगला स्टार्ट मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा अजय राईट आर्म ओव्हर द विकेट. अनुज स्ट्रायकिंग एंडला. प्लेड ऑन. आणखी एक धक्का. तिसरा धक्का लागतो योगेश 11 आमने बीला. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 3 फलंदाजांना खरं तर बाद केल्या मुटवलच्या गोलंदाजांनी, परंतु सध्या जी टोटल बनवणं गरजेची होती त्याच्याकडे वाटचाल तर पाहायला मिळाली. नवीन बॅटर आता प्रशांत येतोय. प्रशांत आणि देवेन या जोडीला आपण अनेक वर्ष ओपनिंग करताना पाहिलंय, परंतु आता या जोडीला मिडल ऑर्डरमध्ये चांगला खेळ साकारावा लागेल. अजयला सफलता मिळाली आहे. यावेळेला हवेत आहे बॉल. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडू खाली येतोय. आणखी एक धक्का लागेल आमने बी संघाला. दहा धावा धावफलकावरती आणि
लागोपाठ 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. अजित पाटील यांच्याकडून 1000 रनचं पारितोषिक आहे. परंतु हा बॉल सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दिशेनं फक्त मिळेल एकच धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे 11वर. ज्या पद्धतीने ज्या वेगानं विकेट येतात असं वाटते की हा सामना लो स्कोरिंगचा आपल्याला बघायला मिळेल. अजय भामरे कालही भरपूर एक्सपेन्सिव्ह राहिला होता, परंतु आज त्याच्याही गोलंदाजीमध्ये बरंचसं चेंजेस आपल्याला बघायला मिळाले. मी नेहमीच म्हणत असतो ना की एखाद्या वेळेला आपल्याकडून चुका होत असतात, त्या चुकीची चिंता करू नका, त्याच्यावरती चिंतन करा आणि त्याचं निरसन कसं होणार तो अभ्यास करा, तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. आणि तेच दिसतंय. काल कुमारकडनं चुका झाल्या, त्यानं त्याचं चिंतन केलं, चिंता मुळीच केली नाही. अजयकडूनही चुका झाल्या, त्यानंही त्याचं चिंतन केलं, अभ्यास केला आणि या मॅचमध्ये तो पुन्हा नव्यानं उतरलाय. अबे त्या बॉल मिस टायमिंग, एकही क्षेत्ररक्षक तेथे नाहीये. नो मॅचला चेंडू लँड होतो आणि पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला जाणार. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आता देवेनला आणि त्याच्या सोबतीला बॅटर सागरला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 14 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. आपण जी स्पर्धा पाहत आहेत, संस्थापक अध्यक्ष आदरणीय आनंदजी केने साहेबांची स्पर्धा आणि त्याचबरोबर जय बजरंग भावाले वीरेन स्पोर्ट या नावानं सातत्याने ते खेळतात आणि त्यांची स्पर्धा आज आपल्याला स्पर्धेचा पहिला दिवस पाहायला मिळतोय. 2 दिवसीय ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करणार आहोत. मागच्या वर्षामध्ये मला आठवतं की भिनारच्या डीडी क्रीडांगणावरती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याही ठिकाणी खूप सारा एन्जॉय करण्यात आला. मला वाटतं पीसीए संघानं ती स्पर्धा जिंकली होती आणि या वर्षामध्ये बापदेव पाड्याच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर तुम्ही भावाळीची स्पर्धा पाहता. हो, फुल टॉस बॉल स्वीप केलाय आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. फ्लॅट सिक्सर. बघायला मिळाला. लोबा फुल टॉसवर घेत असताना स्वीप करण्यात आला आणि थेट बॉलला भिरकावून दिलाय. 6 धावांकरिता कट करण्याचा प्रयत्न होतो. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. थोडंसं तर दिशेवरती नियंत्रण नव्हतं. ऑप्शनच्या बाहेर राहण्याचा प्रयत्न केला सूरजनं, परंतु तो अधिक बाहेर होता आणि त्याच्याचमुळे आता अंपायरनं व्हाईट बॉलचा इशारा केला. एक्साच्या मदतीने स्कोर पुढे जाताना 21 वर पुन्हा फुल टॉस, पुन्हा स्वीप शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला खेळतो देवेन आणि सध्या त्याच्या बॅटमधून आता धावा येत आहेत. गरजेच्या धावा आहेत, महत्त्वपूर्ण ह्या धावा आहेत, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी संघ अडचणीमध्ये होता. आता 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर हा जो सिक्सर आलाय, तो सिक्सर कुठेतरी दबाव कमी करताना दिसतोय, प्रेशरमधून बाहेर काढताना दिसतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा लागली आहे. थर्डमॅनला बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होताना फक्त मिळेल एकच धाव. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं थर्डमॅनला. इनसाइड द सर्कल शॉट, फाईन लेग शॉट थर्डमॅन, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट लेग फिल्डर तुम्ही सर्कलमध्ये पाहतात. शॉट एक्स्ट्रा कव्हरला सुधीर पाटील. डीपमध्ये लॉंग ऑफ थोडासा वाईड शुभा करण्यात आला. अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग रिजनमध्ये ट्रॅव्हल होतो. एकच धाव तिथेही मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण तेजस पाटीलचं तिथे बघायला मिळालं. आदरणीय उत्तम शेठ पाटील, मुठवलचे पोलीस पाटील, ज्याच्या माध्यमातून मित्रांनो स्पर्धा तुम्ही पाहतात आणि येणाऱ्या काळामध्ये स्वर्गीय मकरंद स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात येईल. यावेळेला पुन्हा फोर्स केल्या समोर लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. परंतु योगी सर, ती स्पर्धा कदाचित नाईट स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळेल. चर्चा सुरू आहे, प्लॅनिंग सुरू आहे. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक यावेळेला एका वेगळ्या लुकमध्ये आपण पाहणार आहोत, परंतु त्याचं कन्फर्मेशन अजूनही आलेलं नाहीये. सुधीर पाटील यांच्याशी मी चर्चा करणारच आहे थोड्या वेळाने. धावसंख्या धावफलकावरती 26 वर 26.
हो हो, क्लीन बोल्ड. प्रत्येकी गोलंदाजाला त्रिफला उद्ध्वस्त केलाय. सूरज कुठे मागे थांबणार आहे, त्यानंही फलंदाजाला बाद केला. आणखी एक धक्का. अगोदर आणखी एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येते. दिनांक 15, 16, 17 या डेटमध्ये योगेश 11 आमने बी च्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तीही स्पर्धा पाहायला विसरू नका. आर के क्रीडांगण आमनेच्या आर के क्रीडांगणावरती ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश स्मृती चषक आणि त्यांचा आयोजक संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. योगेश 11 आमने. अंतिम षटक सुधीर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर देवेन. त्याच्या बॅटमधून एक सिक्सर आलाय. धावफलकावरती 26 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली टोटल आहे. आणखी 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओहो, चांगला बाउन्स होता इथे. खांद्याचा खूप चांगला वापर केला. हार्ड लेनला हिट करत असताना एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न केला सुधीर पाटीलनं. डॉट बॉलनं सुरुवात करतोय आपल्या षटकाची आणि धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 26 धावा. Day 1 of the tournament. You are watching सौमिक केबल नेटवर्क ट्रॉफी 2025. वीरेन स्पोर्ट्स जय बजरंग भावाले आयोजित स्पर्धेचा पहिला दिवस शफल झालाय. लॉंग वे शफल होत असताना हुक केल्या. बॉलला बॅकऑन ऑफ द स्क्वेअर लेगला पाठवलाय. सातत्याने स्क्वेअर लेग ला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला देवेंद्र, परंतु सुधीरने आता चतुराई दाखवली. इथे पुन्हा बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. जसा की बॅटर शफल होतोय, अधिक शफल होऊन मारतोय ते पाहिल्यानंतर अधिक ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय. आप ट्रॅकर इथे चांगला बाउन्स प्राप्त केला विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल आणि येतोय निर्धाव. साहिल फलंदाजी करण्यासाठी आलाय, परंतु साहिलच्या विरुद्ध डॉट बॉल सुधीरचा तुम्हाला बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 27. डेथ ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करावी याचं ज्वलंत उदाहरण, उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. ओ, पुन्हा फुलर लेन क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. देवेंद्र नाराज आहे. याचसाठी देवेंद्रनं पहिल्या बॉलवरही सिंगल घेतली नव्हती, कारण त्याला स्ट्रायकिंग एंडला राहणं गरजेचं होतं अंतिम ओव्हरमध्ये. परंतु आता साहिल सातत्यानं स्ट्रगल करताना दिसलाय. सुधीरचा बाउन्सर. आणखी एक डॉट बॉल. लागोपाठ 3 चेंडू डॉट खेळला साहिल. दबाव नक्कीच पाहायला मिळतोय. आणि काय गोलंदाजी केली सुधीरनं. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आपल्या षटकात. डेथ ओव्हर मध्ये ग्रेट बॉलिंग सुधीरच्या माध्यमातून. अंतिम षटक हाताळत असताना फक्त एक धाव त्यानं खर्च केली आहे. जबरदस्त. आता समोर फोर्स केलाय. शेवटच्या बॉलवर लॉंग ऑनला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलाय. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. याचबरोबर पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या ते एकूण 29 आणि 30 धावांचं लक्ष असेल स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ संघासमोर. तर वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस येथे करणार आहोत. धनेश 11 कुकसेच्या विरुद्ध जय सावरई एलकुंदे या 2 संघांदरम्यान या पुढील सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील सौमिक केबल नेटवर्क टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टनचं करूया मनपूर्वक स्वागत. चला, एवन जोडीला आपण विनंती करूया. बालारामजी मेहर आणि नवनाथ पाटील, आपण आपल्या शुभाचे टॉस करावं. वेलकम दोन्ही कॅप्टन बालारामजी मेहर आमचे 7 स्टार कमिटी मेंबर आणि त्यांच्यासोबतच नवनाथ पाटील यांच्या शुभास आपण करतोय हा टॉस.
एका बाजूला सौमिक केबल नेटवर्क आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग भावाले, दोन्हीपैकी एक कॉल करा. सौमिक केबल नेटवर्क असं कॉल होतं आणि तेच आलेलं आहे. म्हणजे टॉस जिंकलाय धनेश इलेव्हन कुकसेनं. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. राज, अभिनंदन करत तर टॉस तू जिंकलेला आहे. निर्णय काय घेणार आहेस? निर्णय पेंडिंग ठेवू. का रे, काय सांगशील या मागचं कारण? प्लेयर आले नाही अजून. ही समस्या असते कारण वर्किंग डे आहे, समजू शकतो. कोणी कामावरून येतो, कोणी व्यवसाय सांभाळून येतो. परंतु कसं वाटते की आमने लोणावळमध्ये आता तुम्ही 3री ते 4थी स्पर्धा खेळतायत, खेळामध्ये काय बदल वाटलाय की या परिसरामध्ये, आणि तुमच्या खेळामध्ये काय बदल झालाय? आमच्या खेळामध्ये बदल भरपूर झाला आहे. बॅटिंगमध्ये स्ट्रगल चालू आहे, बॉलिंगमध्ये पण स्ट्रगल चालू आहे. पण या टुर्नामेंटला चांगलं करण्याचा प्रयत्न करू. दोन्हीकडे सांभाळता, मला वाटतं की PTC मध्ये खेळता, इकडेही खेळता, दोन्हीकडे चांगलं मॅनेज होतं. परंतु आतापर्यंत आमने लोणावळमध्ये ती सुरुवात तुम्हाला मिळाली नाहीये. या स्पर्धेपासून आम्ही बघतोय की धनेश इलेव्हन ती स्टार्ट करणार. नक्की करण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येकाला एकच बोलेन की स्वतःसाठी नका तर गावासाठी खेळा आणि प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न करा. शुभेच्छा असतील राज तुला आणि तुझ्या संघाला. एलकुंदे संघाचा विचार केला तर स्टार्ट त्यांना मिळते, परंतु मध्ये कुठेतरी गडबड होते की संघ पराभूत होतो. या मैदानावर तुम्ही बऱ्याचदा खेळलेलात. कालही मला वाटतं की तुम्ही खेळला मागच्या 2 दिवसांपूर्वी. तेथेही तुमचा परफॉर्मन्स थोडासा बॅड राहिला, परंतु आता या स्पर्धेमध्ये कसं लक्ष? लक्ष ते चांगलेच देऊ ना. आता मी बॅटिंग करू. बॅटिंग करताना काय टार्गेट काय देण्याचा प्रयत्न कराल गोगसे समोर? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. पूर्ण संघ असेल? हो, नक्कीच. शुभेच्छा असतील. तर लगेचच मित्रांनो आपण वळत आहोत कॉम्बॉक्समध्ये. टॉस संपन्न झाला आहे, जेथे धनेश इलेव्हन कुकसेनं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे तो जय सावराई एलकुंदे संघाला. आता आपण जाऊया पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जात आहेत मिस्टर योगी पाटील सर. थँक्यू. धन्यवाद समीर. टाकरे छोटंसं लक्ष आहे, 30 धाबांचं परंतु पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती दुहेरीचा प्रयत्न सूरज आणि रणजित पाटीलच्या वतीने पाहायला आपल्याला. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती 2 धाब्याने मात्र सुरुवात केली, परंतु ते मात्र पाहू शकाल 1 फॉर दी ओव्हरचा या ठिकाणी पंचाच्या वतीने इशारा दिला जातोय. आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील तिसरा सामना सध्या आपण अनुभवतोय. योगेश इलेव्हन आमने ब विपक्ष स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुटुवल. पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी अतिशय चांगल्या प्रमाणे चांगली पाहायला मिळाली. पुन्हा पाहू शकाल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न सूरजचा पाहायला मिळतोय, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. यानंतर धनेश इलेव्हन कुकसे विपक्ष जय सावराई एलकुंदे या 2 संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. धनेश कुकसे संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. हुक करण्याचा प्रयत्न, जबरदस्त प्रॉपर कनेक्शन. चेंडू चला फाईन बाउंड्रीच्या पलीकडे, पंचांचा नो बॉलचा इशारा. फायफर्स. कारण पहिल्या बाउन्सरसाठी मात्र पाहिले की पंचांनी मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला मात्र वॉर्न केलं होतं आणि हा दुसरा बाउन्सर मात्र या षटकामध्ये आपल्याला गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती जबरदस्त फुलचा हुकचा अंदाज फलंदाज सूरजच्या वतीने आपण पाहिला. 5 धाबा तिथे मात्र पाहायला मिळाले आणि पुढील चेंडू सुद्धा असेल आता मात्र फिरिट. चांगल्या प्रमाणात मात्र खेळ आज मकरंद स्पोर्ट मुटुवल संघाच्या वतीने पाहतोय. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत चांगली केली त्यांची पाहायला मिळाली, कारण गोलंदाजाने योग्य ती धावसंख्येवरती मात्र प्रतिस्पर्धी संघाला थांबवलं गेलं आणि गोलंदाजांना मात्र चांगली साथ मिळाली, ती म्हणजे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. आणि आता धाबांचा पाठलाग करत असताना धाबा सुद्धा चांगल्या प्रमाणात जोडल्या जात आहेत. सौमिक केबल नेटवर्क ट्रॉफी 2025 भावाले आणि क्रिकेट या दोघांमध्ये फार जुनं नातं आहे. मी मगाची सुद्धा उल्लेख केले होते
आणि खास करून भावलीची स्पर्धा कशासाठी जाणली जाते तर डिसिप्लिन. कारण जेव्हा जेव्हा आपण पूर्वी पाहायचो की थ्रो गोलंदाजी फार जास्त प्रमाणे होत असायची, परंतु भावलीची स्पर्धा असली की त्याच्यावरती पूर्णपणे बाण लावलं जायचं. ही त्यांची खास ओळख राहिली. मागील 10 वर्षांचा सुद्धा आपण इतिहास पाहिला. तेव्हा मी ॲज अ प्रेक्षक म्हणून भावालेला स्पर्धा पाहण्यासाठी जात असायचो. हो, पाहू शकाल अगदी एष्ट्याच्या रोखाना मात्र चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी इम्पॅक्ट थोडंसं लेग स्टंपच्या पलीकडे होतं, त्यामुळे मात्र पंचांनी ही अपील फेटाळली. लेगबाच्या स्वरूपात एक धाव आणि आय थिंक फ्री चेंडू सुद्धा होता, म्हणजे त्याच्यावरती एक झाली. जरी सुद्धा तिथे कातीत पकडलं असतं तरी सुद्धा मात्र फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होऊ शकला नसता. हा कधीतरी विसर पडतोय फ्री चेंडूचा. रिवर्सचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. धावसंख्या स्थिर. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधलं तर विधाऊट लॉस 8 धाबा 30 धाबांचा पाठला करत असताना त्या फलकावरती जोडल्या गेल्या मुठवल संघाने, म्हणजे अजूनही विजयापासून 22 धाबा दूर. वातावरण खूप छान आहे आणि क्रीडांगण सुद्धा खूप छान आहे. सुसज्ज क्रीडांगण. वालचिन बापदेव पाडा इथून मात्र थेट प्रेक्षेपट सध्या आपण पोहोचवतोय घराघरामध्ये. हो, कट केलाय. लाजवाब फटका बाकड पॉइंटला बीट केला जातो आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. वापर केला कारण चेंडूला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचं तोंड उघडलं आणि मात्र त्या ठिकाणी क्लासिकल चौकार मात्र शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहेत आणि त्यापैकी अजून एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्हाला मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने सरपंच व उपसरपंच चषक पाहायला मिळेल. याच महिन्यामध्ये ती स्पर्धा असणार आहे. छत्रपती शिवाजी क्रीडांगण बापगाव देरुंग त्या ठिकाणी स्पर्धा मात्र रंगताना पाहायला मिळेल. 3 दिवसांचा तो 16 असेल. प्रवेश फी 4,000 रुपये. पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक असेल 30,000 रुपये व भव्य चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 15,000 रुपये व भव्य चषक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 7,000 रुपये व भव्य चषक. ज्या ज्या संघटना मात्र स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचा असेल तर आपण संपर्क साधू शकता. वसीम सिंधू, बालराम मेहेर, योगेश पाटील, आर्यन मेहेर, राहुल मेहेर आणि ओमकार दलवी यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शुभम. पटका हवेत केल्याचा प्रयत्न राकेश पाटील कडून ही चूक घडली गेली आणि मला तरी असं वाटतं की ही त्याची पहिली चूक असेल कॅचिंग फॉर्मॅटमध्ये. कारण जेव्हा जेव्हा राकेशकडे झेल जात आहेत मग तो सोपा असू द्या किंवा कठीण असू द्या, तो झेल घेण्याची ताकद स्वतः मात्र ठेवतो आणि इथे मात्र पहा अगदी सहजसोपा झेल त्याने मात्र तिथे ड्रॉप केला आणि चेंडू सुद्धा निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी. असं वाटलं की त्याच्या डोळ्यावरती सूर्याची किरण आली असावी, परंतु तुम्ही कारण कोणतंही सांगू शकत नाहीये एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून. ही खूप मोठी चूक आपल्याला रॉकीकडून पाहायला मिळाली आणि या सामन्यावरती सुद्धा आपण पाहतो की आता पूर्णपणे पकड निर्माण केलेली आहे मुठवल संघाने. कारण कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेट्स प्राप्त करता आली नाहीये. कारण ज्यावेळी आपण लो टोटलचा मात्र संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी मात्र विकेट घेणं फार महत्त्वाचे असतात. इथे पुन्हा फटका हवेत केला, इथे पुन्हा संधी निर्माण झाली, परंतु चेंडू चालला मिड विकेटच्या पलीकडे. वाऱ्याच्या झोकानं 6 धाबांसाठी षटकार.
तर आपल्याला पाहायला मिळतात, कारण 22 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता विजयापासून फक्त 8 धावा दूर मुठवल संघ. पुन्हा फुल टॉस, पुन्हा इथे संधी निर्माण झाली. आता एज अ विकेट किपर चाललाय चेंडूच्या खाली देवेन आणि इथे मात्र चूक होणार नाहीये. अखेर त्यांनी मात्र हा झेल पकडला आणि सूरज भांबरेचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. पहिला धक्का लागत असताना मुठवल संघाला. विनीत पाटीलच्या क्रमांकामध्ये आपण पाहतो की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने बदल होताना पाहायला मिळत असतो. कधी तो 1 डाऊन पोझिशनला येतो, तर कधी 4थ्या क्रमांकावर किंवा 5व्या क्रमांकावरती येत असतो, तर कधी सलामीवीर म्हणून तो येत असतो. म्हणजे जे खेळाडू त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्या अनुषंगाने मात्र विनीतच्या क्रमांकामध्ये ते बदल करत असतात. एक चांगला खेळाडू आहे, कुठल्या क्रमांकावरती खेळण्याची तो हिंमत ठेवतोय. जसा की भारतीय संघासाठी KL राहुल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, बॉलर पाठराय करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ चेंडू चालला गोलंदाजाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. बावीसला पहिला विकेट मात्र या ठिकाणी गमावलाय. एक चांगली पार्टनरशिप मात्र त्या ठिकाणी ब्रेक केली गोलंदाज शुभमनं. हो बॅटची कडा, परंतु विकेट किपरच्या अगदी आवाकाच्या बाहेर हा झेल. लागोपाठचा दुसरा डॉट चेंडू. चमत्कार मात्र या ठिकाणी करावा लागेल गोलंदाजांना. सातत्याने मात्र डॉट चेंडू तुम्हाला इथे हाताला लावावे लागतील, विकेट्स प्राप्त करावे लागतील. त्यावेळी तुम्ही या धावांचं इथून संरक्षण करू शकता. कारण अजूनही आपण जर विचार केला तर 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 13 चेंडूमध्ये 8 धाबींची गरज. फटका हवेत केलाय. डीपवर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल का नाही, कारण त्याच्या अगदी अवकाशाच्या बाहेर हा झेल आणि त्यामुळे पाहतो की चेंडू धरणीला दान झाला. तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी मिळाली विनीत पाटीलला. त्याने स्वतःचं खातं उघडलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा फलक्यावरती आपल्याला लागताना पाहायला मिळत आहेत. यानंतर पाहू शकाल जय सावराई, एलकुंदे विपक्ष धनेश शिलवंग कुकसे. एकीकडे राज पाटील तुम्हाला पाहायला मिळू शकेल, दुसरीकडे विजय वाकडे याचा क्लास पाहायला मिळू शकेल. चांगली लढत होण्याची दाट शक्यता आहे, परंतु पाहूया की दोघांच्याकडून मात्र कशा रीतीने खेळ मात्र त्या ठिकाणी केला जाईल. नाणेफेक जिंकून धनेश शिलवंग कुकसे संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. उमेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. रिव्हर्सचा फटका, गॅप खूप मोठा शोधलाय आणि चेंडू वेगाने चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. रणजित पाटील आज वेगळ्याच मूडमध्ये आहे. हा आलाय त्याच्या बॅटमधून चौकार. 28 धावा फलक्यावरती आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असणार आहे. उमेशचं स्वागत केलं चौकारानं. हो शपल हुड केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. एकतर्फा खेळ या सामन्यामध्ये पाहिलं आपण आणि तसंही पाहतो की एकतर्फा खेळ आणि एकतर्फा प्रेम हे कोणाला आवडत नसतो, परंतु सध्या तो खेळ पाहायला मिळतोय. टॉप आहे चेंडू हवेत, लॉंग लेगकडे पाहू शकाल क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु विनीत पाटील दुसरे धाब्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्याला विनिंग धाव त्याच्या बॅटमधून त्याला शोधायची आहे. स्कोर आर लेवल 29 धावा फलक्यावरती जोडल्या गेल्या. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पाहिले की आमने बस संघाने फक्त 29 धावा जोडल्या होत्या आणि पुन्हा पाहतो की कुठेतरी आमने बस संघाच्या खेळामध्ये आपल्याला भरपूर चेंजेस पाहायला आपल्याला. हो इथे संधी होती रनआउट करण्याची, एष्टिचित करण्याची, परंतु ती सुद्धा मात्र मिस केली. कारण योगेश आमने बस संघाला इथून मात्र माहिती की आता मात्र आपण सामना जिंकू शकत नाहीये, कारण चेंडूची संख्या भरपूर शिल्लक आहे आणि फक्त एकच धावेची आवश्यकता आणि ती धाव विनीत पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेमध्ये स्वर्गीय मुठवल मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने मात्र विजयानं सुरुवात केली. अभिनंदन उत्तम शेठ पाटील, अभिनंदन अजित पाटील, ऑल बॉईज अँड हार्ड लक टीम, योगेश 11 आमने बस संघ.
आपण देऊया लगेचच या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच.